म्हणतात की ह्याला सगळ्याला कारणीभूत रवींद्र चव्हाण आहेत आणि त्यांचा राग आहे सिंधुदुर्गावरती. नाही एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी त्याच्यामध्ये जी शंका व्यक्त केली आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की त्यांची शंका चुकीची आहे. पण ते काय म्हणाले की मला अशी माहिती मिळाली, पण ती सूत्रांकडूनच माहिती मिळालेली आहे. त्याची आम्ही पण खात्री करू. पण एक सांगतो की रवींद्र चव्हाणांकडे ज्यावेळी मी स्वतः भेटलो, मी 3 वेळा रवींद्र चव्हाणांना भेटलो आहे. रत्नागिरीच्या युतीसाठी, सिंधुदुर्गच्या युतीसाठी आणि रायगडच्या युतीसाठी. रवींद्र चव्हाणांची भूमिका आणि देवेंद्रजी फडणवीसांची भूमिका सगळीकडे युती व्हावी होती. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये रवींद्रजी चव्हाण साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं की स्थानिक पातळीवर, त्यांनी सांगितलेलं चुकीचं नाही आहे, स्थानिक पातळीवर ज्या काही गोष्टी युतीच्या करायला पाहिजे ते होत नाहीत आणि म्हणून मला जे काही मेसेज प्रदेशाध्यक्ष म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करायची आहे आणि तेच त्यांनी सांगितलं. निलेशजींनी काही चुकीचं सांगितलेलं नाही आहे, पण याच्यामध्ये स्थानिक पातळीची देखील जी काही राजकारण आहेत ती देखील याला कारणीभूत ठरली. आज सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडीमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय, वेंगुर्ल्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय, त्याच्यानंतर मालवणमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय जी. आणि काल की परवा निलेशजी कणकवलीच्या स्वतः सभेला गेलेले होते. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की भाजपाचे नेते, भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री, भाजपाचे माजी मुख्यमंत्री माननीय राणे साहेबांशी चर्चा करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढे गेलेलो आहोत. आणि शिंदेसाहेबांची हीच अपेक्षा होती की जरी मी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तर राणेसाहेबांचं राजकीय स्थान हे माझ्या मनामध्ये अनन्यसाधारण असं आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करा आणि मी केली, निलेशजींनी केली. त्याच्यामुळं स्थानिक पातळीवरनं जे सांगितलं गेलं त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्षांनीच सांगितलं, मला देखील सांगितलं की बाबा स्थानिक पातळीवर असं असं त्यामुळे पुढं जा. त्याच्यामुळे स्वाभाविक निलेशजी म्हणाले, तो काय रवींद्र चव्हाणांवरचा राग म्हणून म्हणाले नाहीत, शेवटी प्रदेशाध्यक्ष ते आहेत.